हाय फ्रेंड्स, तर तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर तुम्ही बघू शकता आज वातावरण किती मस्त आणि फ्रेश झालेलं आहे. तर आज आपण चाललोय सोलापूरला आज आपलं थोडं काम आहे. ते काम केल्यानंतर आज आपण सोलापूरमध्ये थोडं काम झाल्यानंतर आज आपण परत माघारी येणार आहे अजून. तर तुम्ही बघू शकता वातावरण किती एकदम आणि पाऊस पण बारीक बारीक यायला लागलाय. तर चला आपण जाऊयात आता सोलापूरला. तर आता तुम्ही बघू शकता आपण चाललोय सोलापूरला आणि वातावरण वगैरे मस्त झालेलं आहे. आज एकच नंबर वातावरण झालंय. मस्त आहे. माळावर ही ती सगळे एकदम. त्यात पाऊस चालू आहे अजून. आता पाऊस बी चालू आहे बारीक बारीक. मस्त वातावरण आहे, एकच नंबर. तुम्ही बघू शकता आता आपली गाडी हायवेला आहे आणि हायवेचा सीन आहे. NH-65 हायवे हा सोलापूर पुणे. तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आता आपण मोहोळमध्ये आलेलो आहे आणि आपलं मोहोळ काय लागलं बघू शकता पूर्ण मोहोळ सिटी आणि पूर्ण मोहोळ सिटी तुम्हाला प्रिंटवरून पण दाखवतो पुढे गेले की कसं दिसतंय मोहोळ. आपलं मोहोळ मेन चौक मोहोळ बायपासवरून चालतोय ही साईडला. हे पूर्ण मोहोळ सिटी आहे. आपल्या गाडीचं पेट्रोल जरा संपवायला काटा संपायला लागलाय, त्यामुळे आपल्याला पेट्रोल टाकल्याशिवाय भाग नाही. तर बघू आता समोर कुठं आहे का पेट्रोल पंप. मग पेट्रोल पंपात आपण पेट्रोल टाकू. तर फ्रेंड्स आपण इथं थांबलेलो आहे का तर बारीक बारीक पावसाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे आपण इथं थांबलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता पाऊस बारीक 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 पाऊस यायला लागलेला आहे, त्यामुळे आपण थांबलोय. आणि ही आपली गाडी आहे, तर ह्याच्यावर आपण चाललोय सोलापूरला. आता जाऊयात आपण. आता आपण चाललोय पंपात. आपल्या गाडीत पेट्रोल टाकावं लागतंय. गाडीचं पेट्रोल पूर्ण संपत आले. आता ह्या पंपात हाय का नाही पेट्रोल पाहावं लागेल. इथं काय मग नसतं. इथं पेट्रोल टाकलेलं आहे आणि आता आपण चाललोय पुन्हा सोलापूरला. अजून आपला दौरा चालू झाला आहे. तर चला जाऊ सोलापूर. फ्रेंड्स तुम्ही बघू शकता समोर पाऊस चालू आहे. मला वाटतं आपल्याला परत पण थांबावं लागतं
गाडी यायची. तर बघू पुढे काय होईल. आता 16 लाख आपण आला. 16 लाखावर थांबू वाटलं तर आपण काय अडचण नाही. जाऊ दे लोक 16 लाखाला तर थांबू आपण. चला म्हणजे अडचण येणार नाही. पाऊस तर चालू आहे बरं का समोर. 16 लाखापाशी सुद्धा पाऊस चालू आहे. परत अजून एकदा थांबावं लागते आपल्याला. आता आपण सोलापूर विद्यापीठाच्या जवळ आलेलो आहे. एक मिनिटात सोलापूर विद्यापीठ येते. तुम्हाला दाखवतो. सोलापूर विद्यापीठ आहे. सोलापूर विद्यापीठाच्या अपोजिटच तर मित्रांनो आता बघू शकता आपण सोलापूर जवळ आलेला आहे. आता आम्ही पाळ्यात आहोत आणि पाळ्याचा बायपास आहे. गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. सोलापूरमध्ये गेल्यानंतर परत तुम्हाला अपडेट दिली जाईल. तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय फायनली आपण सोलापूरमध्ये पोचलेलो आहे. आणि हा इकडे पुणे नाका आहे. आम्ही खालून आलो. आम्ही वरून नाही बायपासवरून आलो नाही. खालच्या रस्त्याने आलेलो आहे. झालेले सोलापूरमध्ये भरपूर असं ट्राफिक आहे. बघू अजून पुढे किती ट्राफिक लागतंय काय सगळं तुम्हाला माहिती ही संपूर्ण सोलापूर सिटी आहे. वगैरे शोरूम आहे. भरपूर ट्रॅफिक आहे पुढे आणि बारीक बारीक पाऊस पण लागला यायला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात. आणि तुम्ही बघू शकताय महाराजांचा पुतळा आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आपण चाललोय नवी पेठला. महाराजांचा पुतळा. फायनली आपण आलेलो आहे नवी पेठमध्ये. आणि बघू शकता आमचं काम आहे तर सरस्वती डेपोमध्ये काम आहे. एक पुस्तक घ्यायचं आहे. आपण आता फायनली
सोलापूरमध्ये नवी पेठमध्ये आलेलो आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण संपूर्ण ही नवी पेठ आहे. नवी पेठमधलं काम झालेलं आहे. आपण पुस्तक नेण्यासाठी खास आलो होतो. ते पुस्तक आपल्याला भेटलेलं आहे. आता परत आपण घरी चाललेलो आहोत. आता तुम्ही बघू शकता आपण परत माघारी चाललोय. आपलं सोलापुरातलं काम झालेलं आहे. आपण जाता जाता एका ठिकाणी चायनीज खाणार आहे. ते 1 नंबर चायनीज मिळतं बाळ्यात. आता आपण जाता जाता चायनीज खाऊ. आता गाडी आम्ही बायपासवरून खाली घेतलेली आहे आणि आम्ही चाललोय चायनीज खायला. त्यामुळे गाडी खाली घ्यावं लागली, नाही तर गाडी खाली घ्यायची काही गरज नव्हती, कारण आमचा रस्ता सरळ जात बायपासवरून. आपलं नेहमी याला जाऊ द्या. आहे आपलं चायनीज सेंटर. इथे 1 नंबर चायनीज मिळतं. जर तुम्ही कधी खाल्लं असलं तर मला कमेंटमध्ये सांगा. इथे म्हणणार चायनीज सेंटर. आणि तुम्ही बघू शकता आमचा सूप आलेला आहे चायनीजचा. आता ट्रिपल राईस अजून आलेला नाही. ट्रिपल राईस मागवलेला आहे. तर फायनली मित्रांनो आपण घरी पोचलेलो आहे सोलापूरवरून. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि तुम्ही हा ब्लॉग कुठून बघताय ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि असंच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.